इथं मला लिंबू काढू लागा पहिलं तुम्हीच तो हे करा. हो का तुमच्या लिंबू चोरते डोस टाका जरा बॉसनी. दिसनच झालंय. लिंबूच्या झाडाखाली कशी मस्तपैकी शेळ्या झोपल्या. बुवा नमस्कार म्हणा की आपल्या व्हिडिओ मध्ये. नमस्कार. बरं चला बुवा धन्यवाद. आपल्याला 5-6 लिंबू भेटलेले आहेत. होय होय दाखवूनच घेतलं तू. व्हिडिओ बघलेला दिसतोय पहिला जुना. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर मंडळी आज आपण आलेलो आहे गावाकडे आणि गावाकडे आपल्या आहे काहीतरी घरगुती कार्यक्रम. तो आपण तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओ मध्ये दाखवतोय. त्यासाठी आपल्या घरातल्या बायका सगळ्या बसल्या इथं तांदूळ नीट करायला. त्यांना एवढ्या मस्तपैकी वातावरणात गरम होते म्हणून मस्तपैकी लिंबूचा रस बनवून द्यायचा आहे. आता मी प्रीतीकडे देतो. प्रीती एवढं झणझणीत असा लिंबू रस बनवून आण. आमच्या माणसांना झणझणीतच असतो जा बरं थंडगार बनवून दिले. जावचा प्रश्न केली आहो ती येताना टोचता हातात. शूटिंग करते व्हिडिओ दाखवते. बरं चला तुम्हाला सगळ्यांना रस बनवून आणूया. जा मी तुम्हाला आमच्या नवीन घरातली नवीन पाहुणे दाखवतो. आमच्या मनीला पिल्ले झालेले बघा. मनी कशी होते. हे एक पिल्लू आणि हे एक पिल्लू आहे. हे जाणार आहे 2 दिवसात नेणार आहे त्यांना कोणतरी गावातली. आणि ॲज युज्युअल आता दुपारच्या 3 वाजायला लागल्या. तर आत्ताशी आमच्या दादाची आंघोळ झालेला आहे. इकडं आमचा धोबे गाठ वाळत ठेवलाय मस्तपैकी कपडे. आणि ऊन आता वर आलेलं आहे. आता आम्हाला भरपूर काम आहे. तर हे सगळं झाल्यानंतर आता हे माणसांनी तांदूळ नीट केल्यानंतर अजून आम्हाला ताराळाला जायचंय. तर तुम्हाला ओव्हरऑल आम्ही आमचा हे जो ढोळ जेवणाचा कार्यक्रम आहे कसा होतोय ते आपल्या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे. तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काय रे येतो वय दाखवायला लागतं. बाहेरच्या लोकांना काय नको होय कसं असतं ती. मम्मी सांग की कळत. आमची मम्मी बघते बघा युट्यूब. गावाकडे ही जे असे आंब पाडून खाण्याची ना पाडाचे आंब पाडून खाण्याची मजा जी आहे ना ती कशातच नाही. ताजा ताजा फ्रेश आंबा पाडलेला झाडाचा नंबर 1 आंबा लागतो. गावाकडे येण्याची हीच खरी मजा आहे म्हणून उन्हाच्या दिवसात. तर म्हणजे आता पण आहे तारळच. आणि आपल्या उद्याच्या कार्यक्रमासाठी परवाच्या कार्यक्रमासाठी लागणारं जे साहित्य आहे ना ते घ्यायसाठी आपण आमच्या इथल्या कुलशाच्या दुकानात आलेलो आहे. तर असं काही साहित्य बाजार काढायचं चाललेलं आहे. ते 10 ना हा बघू शकता आमच्या आता गाडीवरती हालत एवढं सामान घेतलं असं बसा येत नाही. हे काय इथं मध्ये बॅग आहे. पुढं टाकीवर पोतं ठेवले आणि हातानं ब्लॉग शूट चाललाय आपला. आणि
आणि असं काहीसं गावाकडचं वातावरण आहे. सकाळ आल्यापासून आम्ही 12 वाजल्यापासून पावसाचं वातावरण झालेलं आहे. कसं दिसतं एकदम मस्त. आणि काय काय आणलं? सामान आणलं काय काय आणलं. बसायला येते का बघ किती अवघड आहे. ती डबा ही पिशवी अवतार बघ माझा. माझ्यासाठी काय आणलं? त्यासाठी आणले खाऊ. चल घरात दाखवतो. हा हा